निर्माण झालेला आहे, बंद दरवाजे गायब झालेले आहेत, एवढा मोठा स्फोट होता। हे सर्व बघून लोकांच्या मनामध्ये एक भीती निर्माण झालेली आहे का आम्ही जगायचं कसं, कारण की हा पूर्ण केमिकल झोन आहे, MIDC आहे आणि त्यासाठीच आज मंत्र्यांनी स्थानिक संबंधित मंत्र्यांनी सांगितलेलं आहे का आम्ही ही जी केमिकल झोन आहे हे मी हलवू आणि हलवलं तरच इथले लोक जगू शकतात, कारण की एक मोठी भीती निर्माण झाली। आज जे प्रकार बघितले आपल्याकडे जे CCTV व्हिज्युअल्स आहेत त्यात तू बघू शकतेस का भयानक प्रकार समोर आलेले आहेत, म्हणजे एक मोठी भीती मनात निर्माण झालेली आहे। त्यात सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे का डोळ्यांची इजा आणि कानांचे विकार ह्या स्फोटामुळे होणार आहेत। आपण जेव्हा काही इस्पितळाला भेट दिली तेव्हा कमीत कमी 9 ते 10 लोकांच्या डोळ्यांमध्ये काचा गेलेल्या आहेत, डोळ्यांमध्ये केमिकल्स गेलेत आणि त्याच्यावरती उपचार सुरू आहे। त्याच्यामध्ये 13 वर्षीय एक मुलगाही आहे, तो क्लासमध्ये 1 किलोमीटर लांब आपल्या क्लासमध्ये बसला होता, त्याच्या डोळ्यामध्ये काचा गेल्या, त्याच्या डोळ्यामध्ये केमिकल गेले आहेत, म्हणजे किती मोठी तीव्रता होती आपण जाणू शकतो। त्यामुळे डॉक्टरांनी आवाहन केलेले आहे की तुमचे जर डोळे चुरचुरत असतील, तुमचे डोळे लाल झाले तर त्वरित तुम्ही डॉक्टरांना दाखवा, असे आवाहन केलेले आहे। त्याचबरोबर ज्या आजूबाजूची लोक होती जे ब्लास्टमध्ये आहेत, जे जखमी आहेत, त्यांच्या कानांच्या विकार मोठ्या प्रमाणात होणार आहेत, त्यांचे पडदे फाटू शकतात, त्यांना आयुष्यभर ऐकू येऊ शकत नाही, असं होऊ शकतं। अशा दोन चिंताजनक बाब आता समोर येत आहे। एकीकडे मनामध्ये भीती, दुसरीकडे पूर्ण हा विळखा MIDCचा कंपन्यांचा। त्याचबरोबर काही 1972 सालीच ह्या पूर्ण डोंबिवलीला MIDC म्हणून घोषित केलं होतं, म्हणजे एक केमिकल म्हणून घोषित केलं, केमिकल एरिया म्हणून घोषित केलं होतं आणि ह्या परिसरामध्ये आता अवैधरित्या जे केमिकल्स कंपन्या वाढलेल्या आहेत, हा एक मोठा प्रश्न आहे। ह्या कशा थांबवायच्या, कोणाकडे लायसन्स आहेत, कोण नॉर्म्सप्रमाणे कंपनी चालवतो, या गोष्टीकडे आता प्रशासनाने पोलिसांनी बघणं गरजेचं आहे। पालकमंत्र्यांनी शाश्वती दिलेली आहे, परंतु आता कुठे थांबतं याकडे तर सर्वांचं लक्ष लागलं आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।